अपि ख्याता, ख्याता म्हणजे प्रसिद्ध आहे. झाले वाक्य पूर्ण. पुढचं हो वाक्य मिस. लिहा. हा, बहुना, बहु दुसरा, बहुनाम, नावर टिंब, बहुनाम भारतीयानाम, भारतीयानाम, ती दुसरा, भारतीयानाम, नावर टिंब, तथा, तथा अभारतीयानाम, तथा अभारतीयानाम भाषाणाम, भाषाणाम, न बाणातला आणि टिंब त्याच्यावर, भाषाणाम जननी, नी दुसरा नळातला न, जननी संस्कृत भाषा, संस्कृत भाषा. फुल स्टॉप. बहवह, त्याच्याच पुढे बहव आणि विसर्ग, बहवह. विद्याग्रंथाः, विद्याग्रंथाः, वि पहिला, विद्याग्रंथाः. संस्कृते, संस्कृते रचिता, ची पहिला, रचिता. झालं. आता पुढचं, महाकाव्यम, महाकाव्यम, महाकाव्यम कॉमा करायचा. खंडकाव्यम, खंडकाव्यम कॉमा करा. इतिहास, इति पहिला, इतिहास कॉमा करा. तत्वज्ञानम, कॉमा करा. संगीतम, संगीतम कॉमा करा. राज्यशास्त्रम, राज्यशास्त्रम. इति नैके विषयाः, नैके विषयाः. अस्याम, अस्याम, अस्याम स्यावर टिंब, अस्याम भाषायाम, भाषायाम संती, स आणि न ला तो आणि पहिला ती, संती. फुल स्टॉप. संस्कृत भाषायाम, संस्कृत भाषायाम बहुनी, बहु दुसरा, नी पहिला, बहुनी. सुभाषितानी, येतं न लिहिता, सुभाषितानी, सु पहिला, सुभा, शी पण पहिला, सुभाषिता आणि नी पण पहिला,
सुभाषितानि सन्ति. झालं. त्याच्या पुढे बघा आता. हा 1 मिनिट. कोण आलंय आता अजून? 1 मिनिट ऋतुजा. 1 मिनिट थांब. झालं. पुढे बघा. रिनिया किती वाक्य झाली? रिनिया 6 मिस. 6 ना. अजून घ्या जरा. हा आता तुम्हाला संस्कृत ते आहे ना, प्रतिपदम संस्कृतम, ते किती पानावर आहे काढा बरं. त्याच्यात खालून 6वं ओळ सांगितली होती तुम्हाला. बघा बरं. कितवा धडा आहे ते? चतुर्दश ना. हा पेज नंबर 86. त्यातलं एक वाक्य छान आहे बघा. 86 पानावर खालून 6वी ओळ सापडली. ती लिहा. संस्कृत श्लोकादिनाम. बघून लिहा म्हणजे ऱ्हस्व दीर्घ चुकणार नाही. संस्कृत श्लोकादिनाम पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. शाल्मली लिहून झालं? हॅलो. हा आता त्याच्या पुढचं वाक्य मी जास्त वाक्य देते आणि आपण असू दे एवढा मोठा. हा अतः अत आणि विसर्ग. अतः एषा ज्ञानभाषा इति वक्तुम. व कलात पहिला उकार आणि त्याच्यावर टिंब. वक्तुम युज्यते. य पहिला उकार, जला य, युज्यते. खलू लू पहिला, युज्यते खलू. फुल स्टॉप. त्याच्या पुढे लिहा. भारतीय संस्कृतेः मी अगदी हळू सांगते, नीट सगळ्यांनी लिहून घ्या. एकः प्रमुखः आधारः. एकः प्रमुखः, मू पहिला आणि खच्या पुढे विसर्ग. प्रमुखः आधारः, आधार आणि त्याच्या पुढे विसर्ग. आधार संस्कृत भाषा. फुल स्टॉप. आता शेवटचं वाक्य लिहून घ्या. अतः वदन्ति. अतः वदन्ति, ती पहिला. न लात व द वर टिंब नाही. वदन्ति विना संस्कृतम. वी पहिला बर का. विना संस्कृतम. नैव संस्कृतीः. विना संस्कृतम नैव
संस्कृतीही, संस्कृ आणि ती पहिला बरं का, आणि त्याच्या पुढे विसर्ग, संस्कृतीही. एवढा निबंध लिहिला की तुम्हाला 5पैकी 5 मार्क मिळालेच पाहिजेत. लक्षात राहील. आता ग्रेस लिहून घेतलं का सगळं? हो मॅम, लिहिलं. हा हा, बघा नीट का लक्ष द्या. निबंधाचा हा जो प्रश्न आहे 5 मार्काला निबंध येणार, आणि तुम्हाला आता एकूण बघा एवढे 2 निबंध कमी केलेत, म्हणजे आता 5च निबंध आहेत, आहे की नाही. आणि 5 निबंधापैकी सुद्धा आपण आपण ऑप्शनला टाकणार आहोत. कारण का, बघा परीक्षेत 3 निबंध येतात. 3 निबंधांपैकी 1 निबंध लिहायचा. मग कुठला, त्या बघा 3 निबंधांपैकी म्हणजे 1 निबंध तो 5वा आला कुठलाही तरी आपल्याला आपण सोडून देऊ शकतो की नाही. लक्षात राहील. म्हणजे आपण 4 निबंध पाठ करायचे. वर्षभरात 4 निबंध पाठ केले की तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार. आणि तोंडी बोलता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. लिहून बघून चुका, ह्रस्व दीर्घाच्या चुका होता कामा नयेत. लक्षात राहील. आणि आता एक आणखीन परत सांगून ठेवते की मी दिलाय असाच निबंध पाठ करा, अशी मला तुम्हाला सक्ती नाही. डोक्यात शिरते. तुम्ही तुमची वाक्य सुद्धा घालू शकता, वेगळा निबंध सुद्धा पाठ करू शकता, पण तुम्हाला ते येत नाही म्हणून मी लिहून देते. शिरलं डोक्यात? ओजस, हॅलो ओजस आहे का? ओजस? हो मिस. हा, हे लिहून घेतलं ना आत्ताच? हो मिस. हा, मग आता हा जो निबंध आहे तो तुम्ही केव्हा मला पाठ करून दाखवणार? आज शुक्रवार आहे, पुढल्या शुक्रवारी मला, आता मी लिहून तर बघू शकत नाही पण तुम्ही मला बोलून दाखवायचा. लक्षात राहील. आणि प्रामाणिकपणाने, कारण तुमचे व्हिडिओ ऑफ असल्यामुळे मला दिसत पण नाही, आणि तुम्ही नाही तर व्हिडिओ चालू ठेवायचा आणि मला बोलून दाखवायचं. हा, लक्षात राहील. सगळ्यांना हे काम आहे. निनाद आलाय का आज? निनाद मोड, हॅलो. नाही आलेला दिसत आहे. आता ओंकार, तू पाठ करतोयस ना बाळा? हॅलो ओंकार पाटील, हॅलो ओंकार, ऐकू येते का रे? हॅलो रिनिया, तू आज लिहून घेतलंस ना आता? हो मिस. हा, आता ही मुलं उत्तर का देत नाही, त्यांचं नेट प्रॉब्लेम आहे का काय कळत नाही. हा, पण मी आता तुम्हाला सांगण्याचं काम केलंय. हे 5 मार्क हातचे आहेत. आता आपण व्याकरणच जास्त बघतोय बघा, आहे की नाही. त्याच्यानंतर मागच्या वेळेला तुम्हाला मी विभक्त्या शिकवल्यात, आहे की नाही. सप्तमी पर्यंत विभक्ती, ते किती जणांचे किती पाठ झालेत? हॅलो, प्रथमा विभक्ती झालीये पाठ? बघूया का ते आधी आपण. विभक्त्या किती पानावर आहेत बघा, काढा बरं. हा, मलाच सापडले बघा. पेज नंबर 101. मला आता हे मी तुम्हाला धातू साधित विशेषणाने शिकवणार आहे, पण मला प्रथमा, द्वितीया आणि तृतीया विभक्ती हे मला रविवार पर्यंत पाठ करून पाहिजे. कळलं? आता ग्रेस कशा पाठ करायच्या त्या विभक्त्या पेज नंबर 101 वर बघा, चित्र काढलेली आहेत. कळलं?
आणि आता प्रथमा विभक्ती बघा, नाव आलं, कर्तृवाच्यम कर्मवाच्यम आणि नाव, नामनिर्देश. नाव आलं कुणाचं की प्रथमा विभक्ती असते आणि ती वाक्य दिली आहेत. पण प्रथमा विभक्तीचं एवढं तुम्हाला जास्त येत नाही, द्वितीयापासून पाठ करा. हा, गमगच्छ कळते की नाही? गमगच्छ. हो कळते. हा, मग रामः वनम गच्छती, हे वाक्य साधं पाठ केलं तरी चालेल. अशा तऱ्हेने प्रथमा द्वितीय, द्वितीय आणि तृतीया, प्रथमा नाही केली तरी चालेल, द्वितीया आणि तृतीया मला रविवारी पाठ करून पाहिजे. मी कुणालाही विचारेन, उदाहरणार्थ याच, मला वाक्य सांगा कशाला वापरतात ते, हा, असं मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही मला उत्तर द्यायचे. आता आज आपल्याला नवीन, हे बघा मी जे पान काढलंय ते काढलं ना सर्वांनी, धातू साधित विशेषणाने. मॅम बोला. मॅम ते तिथे टेक्स्टबुक मध्ये जे सेंटेन्सेस दिलेत ते लर्न करायचे आहेत का? हा, ते लर्न करायचे आहेत. आणि मी तुमचं शिकवताना ग्रेस बोलतेय ना. हो. हा, हे शिकवता, आता मी यांचं पण घेता घेता तुलाही हे नवीन शिकवत राहणार. हा, लक्षात ठेव. ओके. हा, असं करता करता सगळी आपली रिव्हिजन पुन्हा होणार आहे. फक्त तू नीट लक्ष दिलं ना की तुला येणार. हा, आता हे झालं. फक्त द्वितीय आणि तृतीय नाही कळलं तर मला तेव्हा विचार. हा, आता आपल्याला हे धातू साधित विशेषणानी, हे तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायला येणार. कळलं? ते जे आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलंय की नाही शेवटच्या पानावर, तालिका पूर्ती कुरुत पंचमः विभाग, अगदी लास्ट पेज काढा पुस्तकाचं. काढलं? त्याच्यावर तालिका पूर्ती कुरुत, त्याच्यात चौथा आकडा आहे बघा, धातू साधित विशेषण तालिका आहे, पेज क्रमांक 78, 78 म्हणजे हेच पान. लक्षात येते? हॅलो, हेच पान आपल्याला शिकायचंय. म्हणजे बघा, मगाशीच मी काढून ठेवलं आधीच बघा, 78 पान आहे ना. आता हे आपण काय हा प्रकार आहे तो नीट बघा. आता धातू, आता गमगच्छ हा धातू आहे. गमगच्छ, आता त्यातलं पहिलं त म्हणजे गत हो, क भू धावी, कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण गत हो. आता बघा हे काय आहे, ती सगळी विशेषण आहेत धातू साधित विशेषणानी. हे मी तुम्हाला शिकवलेलं पण आहे, पण परत एकदा बघा. आता रामः वनम अगच्छत, हे वाक्य आपण पाहिलं तर अगच्छत हा भूतकाळ आहे. कळतंय ग्रेस? अगच्छत. मग अगच्छतच्या ऐवजी रामः वनम गत हो, वनात गेलेला राम, राम वनात गेला, अगच्छत. आणि गत हो आलं की वनात गेलेला राम, रामः वनम गत हो. लक्षात आलं? अर्थ तोच, भूतकाळ, पण धातू साधित विशेषण. धातू कोणता घेतला? गम गच्छ, त्याला त लावता की गत हो. त लावून जे प्रत्यय होतात ते त या लक्षात ठेवायचं. कळलं? पहिला कॉलम. आता तुम्हाला परत सगळं शिकवण्याच्या ऐवजी थोडक्यात मी सांगते ते लक्षात ठेवा. गत हो. आता तव तू वान, 9वीतला आठवते तुम्हाला? कृतवान आठवते का? कृतवंत हो.
कृतवती, कृतवत्यः, हे आपण शिकलेलो आठवते 9वीतलं? शाल्मली का विसरले सगळं? हॅलो मृणाली, हो आठवते. आठवते ना? गतवान, तवतू. आता वर जे आहेत ना हे ते आपणच लक्षात ठेवायचे. कळलं? हेडिंग काय आहे ते. तवतू म्हणजे वान आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर कृत्याहा. कृत्याहा जे आहे ना ते 3 त्याच्यात प्रकार आहेत. गम्य, गंतव्य, गमनीय. ह्याला कविधावी असं म्हणतात. कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषण. आता याला काय नियम आहे माहितीये का तुम्हाला? य, तव्य, अनिय. आपल्या वहीत लिहून ठेवणार. कृत्याहा आलं की त्याला प्रत्यय काय लागणार? य, कॉमा करा, तव्य आणि अनिय. य, तव्य, अनिय. डोक्यात शिरते? आता बघा, गम गच्छ त्याला गम्य, गम त्याला य लावलाय आहे, गम्य. गंतव्य, तव्य आणि गमनीय, अनिय. कळलं? हे 3 प्रत्यय लावून कृत्याहा होतं. पण याच्यातले 3ही पाठ करायची गरज नाही. एकच पाठ करायचा. म्हणजे आता काय काय झालं बघा. गतः, गतवान, गंतव्य. मला गंतव्य बरं वाटतं जास्त म्हणून. आणि शत्रुशानच, शेवटचा जो कॉलम आहे ना, शत्रुशानच, शत्रू किंवा शानच ह्याला आपण काय म्हणतो माहितीये का? व का धावी. लिहून ठेवा वहीमध्ये किंवा पुस्तकावर पण. वर्तमान काळ धातुसाधित विशेषण व का धावी. आता हे काय आहे बघा? वर्तमान काळ म्हणजे काय बघा? गच्छन आहे. गच्छन म्हणजे जाणारा. लक्षात येते का तुम्हाला? गतः म्हणजे गेलेला आणि गच्छन म्हणजे काय? जाणारा. मराठीत अर्थ लिहून ठेवा तिथे. पुस्तकावर लिहिला तरी हरकत नाही. आपल्याला रंगीबेरंगीच पुस्तक करायचे. ते पुढल्या वर्षी विकायचं म्हणून छान ठेवायचं नाही. गच्छन म्हणजे जाणारा. आता ह्याच्यात काय आहे बघा? हा नियम काय आहे? परस्मै पदाला लिहून ठेवा. परस्मै पदाच्या धातूला अन, आन लिहा. परस्मै पदाच्या धातूला आन, न नळातला. आणि आत्मने पदाच्या धातूला मान, मान हा प्रत्यय लागतो. कळते? गच्छन जाणारा. आता हे आपल्याला पुस्तकात प्रत्येक धड्यामध्ये कुठे कुठे हे शब्द आलेले आहेत. पण ते आपण आत्ता हे काय पाठ करायचं? आता गम गच्छ काय काय पाठ करणार तुम्ही बघा. गतः, गतवान, गंतव्य आणि गच्छन. लक्षात आलं? मला कोण म्हणून दाखवेल? रिनिया बोलून दाखव. गम गच्छ.
गतः, गतवान, गम्यः, गच्छन्. चालेल. त्या तिन्हीपैकी एक कोणताही पाठ करा हा, कृत्या हा मधलं. आता हे पाठ करायचं म्हणजे कसं आहे बघा. आता इथे फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला येणार. हा, आता अजून एक धातू घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता रम, एक आप, आपचा धातू आहे. हा, पण पहिलं काय होते, रमच काय केलंय, रत हो, रतवान, रम्य, रंतव्य, रमणीय, यापैकी एक. आणि शेवट काय, रममाण. बघा आपचा धातू आला की नाही, आपला मी काय म्हटलंय, मान आहे की नाही, पपला आन आणि आपला मान आहे, पण र मुळे मान झालाय, कळलं, रममाण हो, रमलेला, रमत असलेला, व का धावी येतो, लक्षात आलं. वरची नावं वेगळी असली तरी आपण हेच पाठ करायचंय. आता समजा तुम्हाला असं आलं बघा, रत डॅश, रम्य डॅश, तुम्ही काय लिहिणार बघा, ओजस तू सांग, रत डॅश. हॅलो, नाही येत ऐकू, क्लेटस तुला येते, हो मी हा, मग रत डॅश आलं तर तुम्ही तिथे काय लिहायचं, नाही कळते, रतवान आहे की नाही, मग हा हा रंतव्य आणि परत डॅश आलं तर तुम्ही काय लिहिणार, रम्य रममाण. लक्षात येते, असं फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला येणार आहेत. मग पण त्याच्यासाठी आपण हे पाठ करायला हवं की नाही सगळं. हा, तुम्ही रविवारी पहिले 4 धातू मला पाठ करून यायचंय. बघा तिसरा धातू काय आहे, मन आहे ना, चौथ्या गणाचा आहे पण आप आहे. मनहच काय होईल, मत हो, मतवान, मान्य, मंतव्य, मननीय आणि मन्यमान. येते लक्षात, पाठ केल्यावर पटापट लिहिता येणार तुम्हाला. हा, मन, मत, मतवान, मान्य, मंतव्य, मननीय आणि मन्यमान. आता तुम्ही म्हणाल एवढं एकच हा संबंध पान पाठ करायचे, त्यातलेच धातू येणार, लक्षात येते. आणि मग त्यातलं जर आपल्याला बरोबर लिहिता आलं तर आपल्याला 3 मार्क मिळणार आहेत. ग्रेस मार्क कसे मिळतात, 99 मार्क, कळते, इतकं सोपं आहे बघा हे. आणि चौथा धातू बघा, दा यच्छ, 4 धातूंपर्यंतच आपण आज घेणार आहोत. दत्त, दत्तवान, देय, दातव्य, दानीय, कळलं. आणि शेवटचा बघा, आन मान म्हटलं तुम्हाला, अन येतं. आता दा यच्छ पपचा धातू आहे म्हणून त्यांनी काय केलंय, यच्छन, गच्छन तसं यच्छन आहे. हे सोपे आहेत ना पाठ करायला, 4ही धातू. हे असं ओळीने पाठ करून ठेवायचं, लक्षात राहील. आणि मग हा सगळा तक्ता आपला एकदा पाठ झाला की मी तुम्हाला परीक्षा म्हणून मग मी सांगेन की कसं येतं. म्हणजे आत्ता सांगितलं तसंच की फिलिंग द ब्लँक्स. आता मला माझ्या समोर बघा मागच्या वर्षीचा पेपर आहे, मागच्या वर्षीचा बोर्डाचा पेपर. हा,
त्याच्यात काय आलंय ते बघूया आपण. पण आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कितपत होते बघू. नाही तर मग पुढच्या वेळेला आल्याबरोबर मी दाखवेन. मी शेवटच्या क्षणापर्यंत घेत राहतीये. बघा आता याच्यात काय आलंय ते.